सातपुडा नाक्यावर वन विभागाची कारवाई. 75 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या तपासणी नाक्यावर वन विभागाने मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा सुमारे 75 लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त केला आहे. 30 डिसेंबर रोजी रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक MS30 BD 7585 ची संशयावरून तपासणी केली असता ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. यानंतर वन विभागाने तत्काळ जळगाव जामोद पोलिसांना माहिती देऊन ट्रक पोलीस स्टेशनला लावण्यात आला. मात्र यानंतर पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून खामगाव, नांदुरा आणि जळगाव जामोद परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची वाहतूक होत असतानाही पोलिसांकडून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या कारवाई दरम्यानही पोलिसांनी नियमांचे पालन न केल्याचे आरोप होत आहेत. दरम्यान या मोठ्या कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना जळगाव जामोद पोलिसांनी अत्यंत दुय्यम, अपमानास्पद व असहकारात्मक वागणूक दिली. माहिती देण्यास टाळाटाळ करणे, पत्रकारांना अडवणे व सहकार्य न करणे यामुळे पोलीस नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने दखल घेऊन जळगाव जामोद पोलीस प्रशासन आणि गुटखा माफियांचे संभाव्य लागेबांधे उघडकीस आणावेत, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, जळगाव जामोद.